मराठमोळा थोडासा साधा भोळा, लाख मंदी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला. मराठमोळा थोडासा साधा भोळा, लाख मंदी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला. नमस्कार, मी संगीतकार निर्माता प्रशांत नागती. नमस्कार, मी गायिका सोनाली सोनावणे. नमस्कार, न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी किरण राठोड जाधव. आपण सुरुवातीला त्यांचं स्वागत करूयात. स्वागत आहे तुमचं न्यूज आणि बरंच काही मध्ये. खूप खूप धन्यवाद. प्रशांत, तुझे सगळीच गाणी म्हणजे एका पाठोपाठ एक गाणी सगळेच हिट ठरतायत. काय फॉर्म्युला काय वापरतो तू? फॉर्म्युला म्हणजे मला खूप लोक विचारतात, पण मला अजून मीच फॉर्म्युला शोधतोय. त्यावेळी मी जेव्हा मला फॉर्म्युला मिळेल तेव्हा मी नक्की सांगेन. पण काय होतं की मी जेव्हा गाणं बनवतो, इंडिपेंडेंट म्युझिकचा हा फायदा आहे की कॉन्सेप्ट आपली आपली असली तरी चालते. म्हणजे कोणी आपल्याला कॉन्सेप्ट सांगत नाही. आपल्याला गाण्यात काय दाखवायचं आपलं आपणच ठरवतो. त्यामुळे पहिलं कॉन्सेप्ट असते डोक्यात. खूप वेळा गाण्याचे हुक लाईन येते डोक्यात की ही हुक लाईन आहे, त्या हुक लाईनला घेऊन मग कॉन्सेप्ट सुचते. तर आजूबाजूचं जे ऑब्झर्वेशन आहे ते खूप गोष्टी माझ्या लिखाणामध्ये, कंपोजिशनमध्ये उतरतात. थोडंसं आताच्या काळातल्या लोकांना, जे ऑडियन्स आहे त्यांना काय आवडतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. बट आपलं संस्कृती वगैरे सगळ्या गोष्टी जपून, म्हणजे तू आमच्या खूप सारी गाणी पाहिली असतील, त्याचे आम्ही त्याच्यामध्ये मेसेज दिलाय, सोशल मेसेज दिलाय. माझी गाडी ही मी कोणत्याही वल्गर कॉन्टेंटकडे आम्ही जात नाही, वल्गरिटीकडे जात नाही. आम्हाला आनंद या गोष्टीचा की मी आतापर्यंत केलेली सगळ्या गाण्यांना सगळ्या वयोगटातली जे प्रेक्षक आहेत ते मिळालेले आहेत. म्हणजे वयोवृद्ध माणूस सुद्धा आमचे गाणे बघतो. आणि जे लहान आहेत, लहान मुलं जेव्हा व्हिडिओजवरती रील बनवतात त्यांनाही ते आवडतं. त्याच्यामुळे एक आपल्या संस्कृतीला मातीशी धरून आम्ही काही गाणी केलेली आहेत. मॉडर्नाइज पण केलेली आहेत, वेस्टर्नाइज पण केलेली आहेत. पण जे काही करतोय ते प्रेक्षकांना आवडते आणि खूप आनंद वाटतो त्याच्यामध्ये. तुमचं गाणं आहे नखरेवाली, याला 25 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज झालेत. आणि ऍक्च्युअल आकडा मी नाही सांगत आहे, कारण ते सेकंदाला वाढतोय. तर सोनाली, तुझ्या गाण्यावरती जेव्हा कोणी रील्स बनवतात किंवा असे लिपसिंग करतात तेव्हा तुला कसं वाटतं? खूप छान वाटतं. आणि नखरेवाली बद्दल बोलायला गेलं तर, नखरेवाली जे गाणं आहे ते आपलं गाणं घराघरामध्ये पोहोचलंय. आणि फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता ते गाणं महाराष्ट्राच्या बाहेर ऐकलं जात आहे. त्यावर व्हिडिओज केले जात आहेत, आमच्यापर्यंत ते व्हिडिओज येत आहेत. आणि भारतापर्यंत मर्यादित न राहून ते भारताबाहेर सुद्धा, म्हणजे बाउंड्रीज क्रॉस करतंय. आणि नखरेवाली हे गाणं करतंच आहे, पण आपलं मराठी गाणं जे आहे, म्हणजे आमचं गाणं करतंय ही तर आनंदाची गोष्ट आहेच, पण आपलं मराठी गाणं जे आहे ते सातासमुद्रापार पोहोचतंय, लोकांपर्यंत पोहोचतंय, त्याला प्रेम मिळतंय, सगळ्यांना ते गाणं आवडतंय. बरेच आर्टिस्ट त्याच्यावर रील्स करतायत, व्हिडिओज करतायत. हे बघून खरंच खूप छान वाटतंय की आपलं गाणं सगळ्यांपर्यंत पोहोचतंय आणि त्याला इतकं प्रेम मिळतंय आणि आपण अशा प्रोजेक्टचा भाग आहोत, ह्याचा खूप आनंद होतो. आणि जसंही आता म्हणाली, मला मुद्दाम माईक घ्यावंसं वाटलं, कारण मराठी गाण्यांना जे प्रेम मिळते आता, जे ग्लोबली चाललेलं आहे. आणि तुला माहिती आहे आता संजूचं गुलाबी साडी, तो सुद्धा आमचा मित्रच आहे खूप जवळचा. ते आनंद वाटतं. आणि त्यात आम्ही इंडिपेंडेंट आर्टिस्ट आहोत, नाही आम्हाला कोणाचा सपोर्ट आहे की बाबा खूप मोठा प्रोडक्शन हाऊस आहे. आम्ही आमचेच पैसे इन्व्हेस्ट करून आम्ही आमची गाणी बनवतोय. आणि प्रेक्षकांना एवढं प्रेम देत आहेत प्रेक्षक की आता मला सांगायला आवडेल, जसं तू म्हणाली 25 मिलियन व्ह्यूज आहेत, तर आणि गुलाबी साडी आता 100 मिलियन क्रॉस करेल. तर गुलाबी साडी हे वर्ल्डमध्ये 2nd नंबर रँकला आहे आता ओव्हरऑल. आणि नखरेवाली ही अगेन 25 नंबरला आता रँक करत आहे. आणि हा आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी की मराठी गाण्यांना, त्यातल्या त्यात इंडिपेंडेंट गाण्यांना प्रेम मिळतंय. पण अजून माझी इच्छा आहे की सगळीच गाणी आपली मराठी सगळीकडे वाजली पाहिजेत, पूर्ण महाराष्ट्रात नाही, देशभरात नाही, परदेशात सुद्धा. आणि आता परदेशातली लोक रील्स वगैरे बनवतात. कोणी नाही बनवली, कोरियन माणसांनी बनवली, आफ्रिकन लोकांनी बनवली, कॅनडामधून बनवतात, US मधून बनवतात. तो जे रील्स येतात ना परदेशातून, आनंद वाटतो. आणि कमेंट्स जर तू मुद्दा, मी सांगेन तुला, कमेंट जाऊन वाच. वी आर फ्रॉम आंध्र प्रदेश, वी आर फ्रॉम छत्तीसगड अँड वी लव्ह दी सॉन्ग. तर हे कमेंट्स आहे ना खूप आनंददायी ठरतात. आणि कमेंट्स अशा पण आहेत की गाणं समजलं नाहीये पण वाईब भारी आहे गाण्याची, गाणं आवडतं आणि आम्ही लूपवर ऐकतोय. म्हणजे ह्याच्यावरून कळतं की कुठपर्यंत आपलं गाणं पोहोचलंय. बरं, नखरेवाली हे गाणं कोणाकडे बघून सुचलं? म्हणजे निक आणि रितेशकडे बघून?
ऍक्च्युली कोणाकडे बघून सुचलं म्हणजे मी जसं म्हणालो मी आजूबाजूचं ऑब्झर्व खूप करतो. माझं लग्न झालंय त्यावेळी डेफिनेटली मला मराठमोळी नखरेवाली बायको नको, कारण माझ्याकडे आहे ती माझी सगळं सिंपल बायको आहे, नखरेवाली नाहीये. त्याच्यामुळे मला माझ्या अशा मनातले विचार नाही आहेत की नखरेवाली बायको पाहिजे, नखरेवाली असं काही नाही. पण आजूबाजूला बघतो की ही खूप खोडकर मुलं आहेत माझ्यासोबत राहणारी, आम्ही टाइम एकत्र स्पेंड करतो. यांना कशा प्रकारच्या मुली हव्या, तर त्यांना पण माहिती आहे की थोडे नखरे असलेल्या मुली प्रत्येकाला हवं असतं. ते नखरे पण एकदम असे सोजवळ सिंपल नखरे, कारण न बोलणारी पहिलं असायचं की पहिल्याच्या काळात बायको कशी असावी, शांत, पदर डोक्यावर आणि बोलायचं नाही. पण आता काय झालं की थोडंसं समाज पुढे गेलाय आणि थोडंसं ग्रोथ झाली, त्याच्यामुळे आता सेल्फ डिपेंडेंट झाल्यात मुली. तर त्यांचे एक थोडेफार जे छोटे मोठे नखरे असतात जे त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मुलांचेही, तर ते नखरे आता ते जे नखरे आहेत ते टिपण्याचा प्रयत्न मी या गाण्यात केला. आणि सगळे सोज्वळ आणि प्रांजळ नखरे आहेत, कोणतेही असे हायफाय मॉडर्नाइज नखरे नाही आहेत. गाड्यामध्ये तुम्ही बघाल तिला चिंच आवडतो तो चिंच देतोय, तिला नारळ पाणी आवडतं तिला नारळ पाणी आणून देतोय. हे नखरे, हे गावाकडचे नखरे आम्ही थोडे दाखवलेत आणि त्याच्यामधून जी इसेन्स आपल्या गावचा येतो ना तो कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न या गाण्यातून आम्ही केलाय. बरं, ते नखरे सगळ्यांनाच आवडत आहे, तर खूप छान गाणं शूट झालंय. सोनाली, तू इतकी गोड आहेस, तुझा आवाज इतका गोड आहे, नखरेवाली मधला एखादा कडवा होऊन चावते. नक्कीच. नको मला गाडी गावातली मणी, गळ्यात एक डोरलं पाहिजे मला ग, लग्नाची साडी पैजणाची जोडी, हिरवा चुडा हाती माझ्यासाठी घेईल तो, सांगायचं हा मला तर साऱ्या जगाला, हे मराठा मोळा थोडासा साधा भोळा, लाख मंदी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला, मराठा मोळा थोडासा साधा भोळा, लाख मंदी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला. छान, खूप छान, खूप मस्त. जसं तू सांगितलं लग्न झालंय पण तू सिंगल आहेस, तर तुला असं साधा भोळा नवरा हवा आहे का? ऍक्च्युली आपल्या गाण्याची हुकलाईन जी आहे ती एकदम तडकेबाज आहे, त्यात सगळंच आहे. मराठा मोळा थोडासा साधा भोळा, लाखामंदी एक पाहिजे हा दिलवाला. सो त्या सगळ्या क्वालिटीज प्रत्येक मुलीला हव्या असतात. नाही ग शोध सुरू आहे का? नाही, अजून वेळ आहे त्याला खूप. भाऊ आहोत आणि मी विजय वगैरे आम्ही सगळे भाऊ आहोत, तर आम्ही असं लाखात एकच शोधतोय. तर आमच्या नजरेत आला तर डेफिनेटली आम्ही सपोर्ट करू, पण असं अजून मिळालेलं नाही म्हणून. अजून वेळ आहे. लवकरच सापडेल. तर या गाण्यासाठी जेव्हा प्रशांतने तुला विचारलं तर त्यावेळेस जेव्हा फोन येतं त्यावेळेस असं झालं की अरे हा आता काहीतरी नवीन प्रोजेक्ट येणार आहे वाटतं, की असंच नॉर्मल वाटतं? काय होतं, गाणं कुठलीही फिमेल सिंगर गाणार असो, पण म्हणजे कुठलीही सिंगर गाणार असो, पण आम्ही एक टीमचा पार्ट आहोतच, पण आम्ही एक फॅमिली आहोत. सो आता ते डिस्कशन होतं की दादाचं नेक्स्ट गाणं कुठलं येणार आहे काय, तर हे आम्हाला माहिती असतं साधारण. आणि दादा जेव्हा गाणं बनवतो तेव्हा तो ऐकवतोच आम्हाला की हे कसं वाटतंय, एक फीडबॅक म्हणून. तर तो प्रत्येक गाणं कमालच बनवतो आणि मग त्याचं स्क्रॅच रेकॉर्ड केलं जातं. हा प्रश्न पुढचा असतो की ते गाणार कोण आहे ऍक्च्युली, पण मग तो स्क्रॅच वगैरे आम्ही एक रफ गाणं त्याला तयार करायचं असतं म्हणून स्क्रॅच वगैरे मी गाते. सो तेव्हाच अशी इच्छा असते की अरे हे गाणं कमाल आहे, हे मला मिळायला पाहिजे. आणि हे प्रत्येक गाण्याबाबतीत होतं. आणि नखरेवाली गाणं सुद्धा लकीली मला गायला मिळालं दादाचं, आणि आता ते सगळ्यांपर्यंत पोचतंय, सगळ्यांना आवडतंय. सो मस्तच वाटतं जेव्हा दादाचं गाणं येतं, कारण सगळे खूप प्रेम देतात गाण्याला. आणि दादा जे कुठलं गाणं करतो तर ते काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. मग ते ऑडिओ संकेतचे इनपुट्स असतात, पूर्ण टीमचे इनपुट्स असतात. संकेत जो दादाचा म्युझिक पार्टनर आहे, जो म्युझिक वगैरे करतो दादासोबत, तर सगळ्यांचे इनपुट्स असतात ह्यामध्ये. आणि मग ते गाणं काहीतरी भन्नाटच होतं. आणि ही टीम जेव्हा एकत्र येते तेव्हा ते काहीतरी भारीच होतं. मग अगेन आपण एखाद्या गाण्याचं, दादाच्या एखाद्या गाण्याचं मी पार्ट आहे हे समजतं, तेव्हा मग मस्तच वाटतं की अरे मास्टरपीस, नेक्स्ट मास्टरपीस इज ऑन इट्स वे. सो तसं काही नखरेवालीबद्दल सुद्धा आहे. मला छानच वाटलं जेव्हा दादा बोलला की हे तू गातीयस. सो आणि दादाच्या चॅनलचं गाणं होतं, हक्काचं गाणं होतं, ते घरचं चॅनल आहे आमचं. सो भारी वाटलं. प्रशांत, तू याआधी गाणी लिहायचास, म्हणजे कविता लिहायचं, त्यानंतर मग गाणी सुरू केलीस, मग तुला असं कधी वाटलं की अरे आपण गाणी पण लिहू शकतो? हा, म्हणजे कविता बेसिकली आणि गाण्यांच्या लिरिक्समध्ये थोडा फरक आहे. मी कविता ज्या मी करायचो
पण एक कविता केली आणि त्याला मी चाल लावली स्वतःच. ऑफिसमध्ये होतो मी जॉब करायचो. आफ्टर माय एज्युकेशन ग्रॅज्युएशन झाल्यावरती जॉब करायचो MNC मध्ये. तर कवितेला चाल लावली आणि ते लोक आणि मी कलिग्सना ऐकवली, त्यांना आवडलं. आणि तिथे लोक सगळे म्हणाले की टीम मेंबर्स माझे की अरे तू गाणं हे रेकॉर्ड केलं पाहिजे, खूप छान झाले. आणि मग ते आम्ही केलं. बट मग ज्या पद्धतीने माझं काम आहे, मी जेव्हा पण एखादं गाणं करायचं प्लॅन करतो तेव्हा लिरिक्स जेव्हा मी लिहितो किंवा मी कंपोज करतो, ही जी प्रोसेस आहे ना ती मी शिकत आलोय आता आधीपासून. म्हणजे ही शिकण्याची आणि अजून पण मी तेवढा पारंगत झालोय असं मी म्हणतच नाही. ज्या पद्धतीने आपल्याला हवंय, ऑडियन्सला हवंय, ते मी शिकतोय अजून की लोकांना काय हवंय, काय आपण करू शकतो लिरिक्समध्ये काय. आता माझे जर गाण्यांच्या व्हरायटीज बघितल्या असं वेगवेगळ्या आहेत. म्हणजे मी लव्ह सॉन्ग पण केलेले आहेत. आला बेल गाणं ऐकलं असतं, ते एनर्जेटिक सॉन्ग आहे. आपली यारी फ्रेंडशिप सॉन्ग आहे. शिवबाचं नाव तू आता ऐकलं असशील, त्याच्यामध्ये मी एक वेगळ्या पद्धतीने गेले. आता मी चित्रपटांची गाणी गेली, ती पण वेगवेगळ्या व्हरायटीची आहेत. तर ही सगळी प्रोसेस आहे, ती शिकण्याची प्रोसेस आहे आणि आम्ही शिकतोय. आणि खूप लोकांच्या यांचं जसं आहे सपोर्ट आहे, एकमेकांना आम्ही सजेस्ट करतो. आणि मी नेहमी ओपन आहे सजेशन ऐकायला. म्हणजे उद्या तुम्हाला पण म्हणालीस आता इंटरव्ह्यू झाल्यानंतर की असं असं कर चेंज, तर मी ते ऐकतो आणि इम्प्लिमेंट करतो. डेफिनेटली माझ्यासाठी जर फायद्याचं असेल. आणि म्हणून मला कोणी विचारलं कधी गुरु कोण तुझं, तर मी एक नाव नाही सांगू शकत. प्रत्येक माणसाकडून मी काही ना काही गुण घेऊ शकतो टू एमर्ज लाईक म्युझिक डिरेक्टर म्हणून. मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाकडून एक एक पॉईंट घेऊ शकतो. कदाचित कोणी एवढं सक्सेसफुल नसेल, त्याच्याकडून पण काही ना काही शिकण्याचं मिळतं. तर ही जर्नी आहे ना, आणि मला खूप आवडते यार. म्युझिक म्हणजे आमचं सोल आहे. आणि म्युझिक फक्त म्युझिक मी डिरेक्ट करत नाही, तर मी पूर्ण कॉन्सेप्ट आणि मी शूटमध्ये असतो. पूर्ण प्रॉडक्ट मला कसं पाहिजे तसं मी तो प्रॉडक्ट मी पिक्चराइज होतो आणि मग तो आउटपुट निघतो. म्हणजे मी प्री प्रोडक्शन टू रिलीज नंतर प्रमोशन पूर्ण प्रोसेसमध्ये मी असतो. त्याच्यामुळे तो एक सवय झाली आता. त्यामुळे मला लोक आता एवढी लोक आहेत ज्यांना माझ्यासोबत काम करायचं, पण मी एक टाइम टेकिंग प्रोसेसमध्ये आहे. मी महिन्याला एक गाणं वगैरे हार्डली करतो, कारण मला वेळ देऊन माझ्या कॉन्टेंटवरती फोकस ठेवून क्वालिटी ठेवून वर्क करायला आवडतं. आधी तू दुसऱ्यांसाठी गाणे बनवायचं, पण नंतर मग असं झालं की आता बस, आता फक्त स्वतःसाठी गाणे बनवायचं, असं कधी वाटलं? मी ऍक्च्युली मी सुरुवात केली दुसऱ्यांसाठी गाणं बनवायला, कारण मी जॉबला होतो. मला तेवढा अर्निंग नव्हती. मला घरी पैसे द्यावे लागायचे. मी एकटाच अर्निंग करतोय. लास्ट मला वाटते 10 वर्ष झाले मी एकटाच कमवतोय घरात. मम्मी पप्पा पण नाही आहेत जॉबला. त्याच्यामुळे जबाबदारी होती. आणि मग गाणे कसे बनवायचे, गाण्याचा खर्च तर आहेच, जरी आपण कमी बजेटवरती शूट करतोय. मग मी प्रोड्युसर्सच्यासाठी गाणी केली. पण तिथे असं झालं की मला पैसेच नाही मिळायचे. पैशांचा फायदा नाही, गाणी हिट झाली पण पैसे नाही मिळायचे. मग थोडंसं वाटलं की मग आता स्वतःची जर्नी सुरू करूया. मग मी माझी FD तोडून वगैरे गाणी गेलेली. म्हणजे ती अर्ध्यातून FD तोडतात ना, म्हणजे तू जॉब करत असताना सुद्धा FD तोडू शकतो. तर ती तोडून मग नंतर जॉब जेव्हा मी सोडलं तेव्हा मग दुसरी जी उरलेली FD आहे ती तोडली आणि मग माझी बायको गेला. पण त्याच्या आधी मी FD तोडलेली आहे. तर त्याच्यावरून मी पैसे गेले. पण मला नंतर वाटलं की नाही, स्वतःसाठी करावं. आणि नंतर मग खूप चांगले चांगले प्रोडक्शन हाऊस लेबल्सने मला अप्रोच केला, जिथे मला पैसे पण मिळाले, मान सन्मान मिळाला. पहिला इच्छा होती की टायटलमध्ये नाव असावं आपलं. जर मी कंपोजर जरी असलो तरी ॲक्टरचंच नाव का, मी गाणं बनवलंय, लिहिलंय मी, तर माझं नाव असावं. ते असं व्हायचं की क्रेडिट मिळायला पाहिजे. आता मी ज्या गाण्याला फक्त सपोर्ट करतोय की बाबा हे गाणं चांगलं आहे, मी सजेशन पण देतो, तिथे पण ती लोक क्रेडिट टायटलमध्ये नाव टाकतायत. सो हे फरक आहे. आता मी आधी तरसायचो की नाव आहे, आणि मी जेव्हा इतरांसाठी करायचो तेव्हा मला ते खूप नावासाठी झगडायला लागलं की तुम्ही पैसे नाही देत तर मला नाव तरी द्या. पण तेव्हा नव्हतं मिळत. आता असं झालं की पहिलं नाव माझं टाकावंच लागतं त्यांना सुरुवातीला. म्हणजे किती पण मोठा आर्टिस्ट असेल, कारण एंगेजमेंट येत नाही. कारण जरी माझ्या इंस्टाग्रामवर 2.5 लाख काहीतरी फॉलोअर्स असले तरी पण माझं स्ट्रीमिंग स्ट्रॉंग आहे, हिचं स्ट्रीमिंग स्ट्रॉंग आहे. म्हणजे मिलियन्समध्ये स्ट्रीमिंग आहे, जिथे त्यांना प्रोड्युसर्सना पैसे मिळतात. सो आमचे प्लेलिस्ट मोठे आहेत, तिथे मग ऍक्टर्स कामाला नाही आहेत, तिथे फक्त आम्ही येतो. त्याच्यामुळे आता लोकांना कळालंय, त्याच्यामुळे आमचं नाव वगैरे टाकतात. तर तो एक आनंद वेगळा आहे. आणि तोच सीन चेंज झालाय आता. म्हणजे म्युझिशियन्सचा जो आहे ती व्हॅल्यू वाढली आहे त्याची. सो त्यामुळे बरं वाटतं काम करायला. पैसे सुद्धा मिळत आहेत, रेकग्नायझेशन मिळतोय आणि रिस्पेक्ट मिळते ऑडियन्सकडून. त्यामुळे खूप आनंद. तू सिंगर नसतीस तर काय असतेस? सिंगर नसते तर मग LLB नसतं केलं. ऍक्च्युली म्युझिक करायचं होतं फुल टाइम आणि शिक्षण पण हवं होतं काहीतरी. सो म्हणून मी लॉ चूज केलं की जास्त टाइम कन्झ्युमिंग नसेल. आधी मला
डॉक्टर व्हायची फार आवड होती, त्यामुळे मी 11th-12th सायन्समध्ये केलं, की बाबा आपण मेडिकल फील्डमध्ये वगैरे काहीतरी करू. पण त्यानंतर लकीली म्युझिकमध्ये छान प्रगती होत गेली आणि त्याच काळात आसपास मला दादा भेटला. मग आमची गाणी हिट होत गेली. सगळ्यांना ती आवडत गेली, प्रेम मिळत गेलं. मग वाटलं की अरे हां, फुल टाईम म्युझिक आपण करू शकतो. सो मेडिकल फील्डमध्ये मला मग तितकं कॉन्सन्ट्रेशन नसतं करता आलं किंवा मग असं झालं असतं इथे की तिथे. आणि म्युझिक तर फुल टाईम करायचं होतं आधीपासून आणि त्यातल्या त्यात एज्युकेशन पण काहीतरी स्ट्रॉंगली व्हावं आपलं. डिग्री असावी एक छान कुठली तरी. सो मग म्हणून लॉ केलं. बरं, असं कधी फॅनचा एक्सपिरियन्स आला का की एखाद्या फॅनला रिप्लाय नाही दिला त्याच्यामुळे त्याने अशी काहीतरी वाईट कमेंट केली किंवा काहीतरी बोलला तो, असं बॅड एक्सपिरियन्स कधी आलाय फॅन्सचा? नाही आलाय, फार बॅड एक्सपिरियन्स नाही आलाय खरं सांगू तर. मला नाही येत, ऍक्टर्स नाही येतो. छान एक्सपिरियन्स खूप आलेत पण. आणि बॅड एक्सपिरियन्स म्हणजे असं अगदी बॅड असं नाही, कधीतरी असं लाईव्हला वगैरे गेलं की मग असे कमेंट्स, ते इनोसेन्स असतो त्याच्यामध्ये, की ताई किती मेसेज करतो, रिप्लायच देत नाही, करते रिप्लायच देत नाही. आणि मग त्या मागचं कारण पण आम्ही तितकंच समंजसपणे फॅन्सना आत्ता पण जे आहेत, जे बघतायत, रिप्लाय देत नाही वगैरे असं काही असेल तर त्याचं पण उत्तर आता मी कॅमेरासमोर देते, की खूप सारे मेसेजेस असतात, पण प्रत्येक फॅनवर आमचं खूप प्रेम आहे. कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुमचं प्रेम आम्हाला मिळतंय, त्यामुळे आम्हाला शक्य होतंय अजून काम करणं. आणि तुम्हीच आमचं मोटिवेशन सुद्धा आहात. तुम्ही प्रेम देताय म्हणून आम्ही आणखीन काम करत राहू आणि हे प्रेम असंच राहू द्या. प्रेम असंच राहणार आहे. प्रशांत, तुझं जे गाणे बघितलेत ना, म्हणजे प्रत्येक गाण्यामध्ये एक वेगळं असं ट्विस्ट असतं. म्हणजे शेवटी नक्की काय होणार आहे, बघायचं असं असतं. तर ते कन्सेप्ट कुठून सुचते, कोणाला सुचते? माझ्या सगळ्या गाण्यांची कॉन्सेप्ट माझीच आहे, त्याच्यामुळे ते मलाच सुचतायत. पण ते कशी सुचते मला कळत नाही, कारण मी लास्ट मोमेंटला जाऊन शूटला सुद्धा माझी कॉन्सेप्टमध्ये काहीतरी क्लायमॅक्स येतो. चेंज झालेले आहेत तसे. तर मी प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी एक मेसेज देण्यासाठी साधारण असतं. आणि आता नखरेवालीचा म्हणशील तर असं काही प्लॅन नव्हतं की आज यांचं शेवटी हिरमोड होईल, कारण ऑलरेडी यांच्या आधीच्या गाण्यामध्ये कधीच त्यांचं अफेअर म्हणजे ते प्रेम त्यांना मिळालेलं नाही, सक्सेसफुल नाही झाले. त्यामुळे लोक मला कमेंट करतात की बाबा यांचं होऊ दे एकदा, तुम्ही करा, यावेळी पण सिंगलच राहिलं. तर सिंगल ठेवण्याचा असा मुद्दाम नाही प्रयत्न केला, बट ते मला माहिती नाही, ते कॉन्सेप्ट अचानक तिथे सुचली. आणि ते देवा तू पावशील का, मी नातकुळ्याच्या ज्या आयकॉनिक लाईन्स आहेत त्या लाईन्सवरती मला तेच वाटलं की अरे या लाईन जर आपण यूज केल्यात तर मग तिथे हिरमोडच झालं पाहिजे. कारण तो देवाकडे मागतो ना, देवा तू पावशील का, हाकेला धावशील का, म्हणजे त्यांना मिळालेलं नाहीये म्हणून ते देवाकडे मागते. जर मिळालं असतं तर त्या लाईन्स गेल्या नसत्या. त्या हिशोबाने मग तिथे तो सीन झाला. मग यांना वाटलेलं आधी की शेवटी यांचं होईल, अचानक यांना कळालं की नाही बाबा आपल्याला सिंगलच आहे. आणि तुझं कमेंटचं म्हणालीस मगाशी, तर कमेंटचं मला एवढं वाटतं की वाईट कमेंट वगैरे जर कोणी, तर मग मी त्या कमेंट्स असतात काही 100पैकी 1-2 लोकांना गाणं आवडत नाही, म्हणजे बेसिकली मला की गाणं छान नाहीये, त्या कमेंट्स या व्हॅलिड कमेंट्स आहेत. कोणाला नाही आवडलं तर नाही आवडलं. पण लकीली मला 98% पॉझिटिव्ह कमेंट आहेत माझ्या याच्यावर. तर 2%चं सांगतो की त्या पण वाईट कमेंट नाही आहेत. त्याच्यामुळे वाईट कमेंट आम्हाला दोघांना ते येत नाही, पण ती कमेंट मी वाईट नाही समजत आहे, कारण कोणाला नाही आवडलं. बट जर कोणी पातळी सोडली, तर मी आधी केलं होतं ते की एखादी पातळी सोडून जर कोणी, कारण यांचे फॉलोअर्स खूप जास्त आहे, यांच्यासोबत जेव्हा लाईव्ह जातो तेव्हा ते कमेंट्स करतात काही अननोन आणि नवीनच अकाउंट असतात, ते असं काही फेक अकाउंट्स असतात. मग त्याच्यावरती मी त्या अकाउंट्सना शोधून मी स्टोरीज वगैरे टाकलेले आहेत. पण नंतर मला वाटलं की नकोच, आता बंद करावं. बट तेव्हा ते लहान लहान मुलं निघतात, मी दादा 11 वर्षाचाच आहे, सॉरी तू काय करू नकोस वगैरे असं. मी त्यांचं अकाउंट शोधलंय अक्षरशः. पण मला नंतर वाटलं की 11-12 वर्षाची मुलं अकाउंट खोलून काहीतरी वाईट कमेंट करतायत, तर त्यांना किती एक्सपोज करायचं. मग ते आम्ही बंद केलं. पण डेफिनेटली थोडंसं सोशल मीडियाचा गैरवापर होत आला नाही पाहिजे. तुम्ही व्यक्त व्हा, तुम्हाला नाही आवडलं कमेंट करा, मला हे आवडलेलं नाहीये, बट पातळी सोडू नका. कारण आमचं फील्ड हे पॉलिटिक्स नाहीये, आमचं फील्ड हे प्युअर एंटरटेनमेंट फील्ड आहे. आणि आम्ही कोणतेही वल्गर काम करत नाही आणि कोणती वाईट काम करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास कमेंट करा जर नाही आवडलं, बट तुम्ही ना पातळी सोडू नका. कारण हे पॉलिटिक्समध्ये तर सर्रासपणे चालतं. एखाद्या नेत्याच्या भाषणाच्या खाली त्याच्या विरोधक किती घाणघाण कमेंट करतात, मला बघतो मी ऍडिक्ट आहे, न्यूज ऍडिक्ट. ते असं नाही आमचं, आम्ही एंटरटेन करतो. आम्ही कुठले आश्वासनं वगैरे, तर पॉलिटिक्सचा भागच नाही आमचा.
सो आम्हाला एंटरटेनमेंट म्हणून आम्हाला त्यांनी प्रेम दिलं पाहिजे एवढंच. आणि जर तुम्हाला नाही आवडलं तर नाही सांगा, आम्ही अजून चांगलं काम करू. तुम्ही मला तर असं वाटतं तुम्ही खूप छान काम करता आणि जर निगेटिव्ह कमेंट्स असतील तर तुम्ही दुर्लक्ष करावं असं तरी मला तरी वाटतंय. नाही, आम्ही दुर्लक्ष करत नाही. ऍक्च्युली आम्हाला जर कोणी कमेंट केली की गाणं चांगलं नाहीये, हे आधीचं गाणं बेटर होतं, तर दुर्लक्ष करत नाही. मी विचार करतो की नाही मग मे बी नसेल, पण मग आपण पुढच्या गाण्याला आम्ही ते यूज करतो. फक्त दुर्लक्ष आम्ही निगेटिव्ह कमेंट, त्या येतात वाईट कमेंट म्हणजे शिवीगाळ वगैरे उगाच केलेला कमेंट, आणि त्या आपण कुठल्या तरी फेक आयडी वरून असतात. रिअल आयडी वरून कोणी मला आणि ह्याला कमेंट करत नाही. त्याच्यामुळे त्या आयडीज त्या कमेंट्सना मी इग्नोर करतो. आउट ऑफ हेट आलेल्या कमेंट्सना आम्ही इग्नोर करतो, पण सजेशन असतील काही तर ऑलवेज वेलकम Yes, फॉर दॅट. आम्ही सगळे ग्रो करतोय आणि प्रेक्षकांना काय आवडतं हे आम्हाला जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. बरं प्रशांत, मी असं बघितलंय की तुझ्या जे गाणं आहेत त्याच्यामध्ये एक छान अशी लव्ह स्टोरी दाखवलेली असते, पण ती अर्धवट राहते. तुझ्या रिअल लाईफ मध्ये असं काही झालंय का? नाही, अर्धवट राहिलेले आहेत माझ्या लव्ह स्टोरी. हे हे मला माझ्या बायकोला सुद्धा माहिती आहे. म्हणजे लग्न झालंय पण तिला पण माहिती आहे, आणि एक दोन नाही, अशा खूप अर्धवट राहिल्यात. पण तेव्हाच्या काळाचं प्रेम वेगळं होतं. आणि मी आता गाण्यात जे माझे उतरत आहेत ते आत्ताच्या काळातले आहेत. त्या काळातलं म्हणजे मी एवढा म्हातारा नाहीये, बट एक होता की साधारण 90s किड्स म्हणू शकतो, आणि हे 2000 नंतरच वेगळं आहे सगळं. तर 90s मध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांचं वेगळं असायचं. आता तेव्हा इझिली फोन नंबर भेटत नव्हता, कॉन्टॅक्ट करत नव्हता. फोन लपून बीपीएलचे कार्ड आम्हाला मिळायचे. ते बीपीएलचे कार्ड फ्री असायचे 4 लोकांमध्ये. ते आम्ही मग गर्लफ्रेंड आणि मी वाटायचो, मग रात्रभर बोलायचो. फ्री असायचे रात्रभर. टॉक टाइम 10चा असायचा, तर तो टॉक टाइम घेऊन आम्ही गेले. आता तर फ्री आहे, त्याच्यामुळे आता खूप इझी टू कन्व्हिनियंट आहे. आणि इंस्टाग्राम तेव्हा असायचं तर मोस्टली मुलं पण प्रायव्हेट ठेवायचे अकाउंट. फेसबुक मोस्टली यूज व्हायचा, पण फेसबुकवर पण एकदम लिमिटेड असायचो सगळे. त्या फेजमध्ये झालेलं आहे तिरमोड. बट ते मग आम्ही तेव्हा स्टेटस वगैरे काही टाकत नव्हतो. आता डीपी काढून टाकतात आणि हे स्टेटस ठेवतात आणि स्टेटस पण काढून टाकतात. माझ्या काही मित्रांचं असं आहे, म्हणजे जे यंग आहेत आता माझ्यापेक्षा लहान, त्यांचा स्टेटस डीपी निघाला की मी त्यांना मेसेज करतो की का डीपी. त्याच्यामध्ये रितेश पण येतो. आम्ही करतो की अरे मग काय झालं, दीपिका काढलास, तो ते काय नाही. मग मला नाही सांगत, तू हिला सांगतो सगळं. तर मला नंतर कळतं की अरे काय बालिश पण आहे हा सगळा. सो मी ते जगलोय, बट ते लिमिटेड होतं. आणि कधी त्याच्यात वल्गॅरिटी माझ्या कधी कुठल्या माझे रिलेशनशिप घरी पण माहिती होते, आणि काही सक्सेस नाही झाले कारण मी वेळ नाही देऊ शकत, कारण माझा खूप बिझी शेड्यूल होता तेव्हा सुद्धा, जेव्हा मी जॉबला होतो. आता तर नाहीच वेळ. आता बायकोला वेळ द्यायला मला जीवाशी समजून घेणारी बायको त्याच्या आयुष्यात आली आहे. हा, हे लकीली झालंय, सोनं आलंय. कारण मला तेच होतं की या फील्डमधून एखादी जर मुलगी गेली किंवा थोडंसं सोशल मीडियावरती पॉप्युलर आहे, तर त्या मला पहिल्यापासून नको हवं होतं. कारण माझं कधीही लेट जाणं होतं, स्टुडिओला असतो. सो त्या गोष्टींमध्ये मला पीस ऑफ माइंड पण गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही जे गाणी जेवढी केलेली आहेत तर त्याच्यामध्ये त्याचं काही रिफ्लेक्शन नाही आहे. बट येस, तेव्हा मग मी गाणी तेव्हा कविता लिहिलेल्या आहेत मुलींसाठी. बट त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन गाण्यामध्ये आत्ताच्या नाही आहे. हे आजूबाजूचं आत्ताचं जे चाललंय तेच रिफ्लेक्शन आहे सगळं. असं काही झालंय, असं काही हिरमोड झालंय की नाही यार माझा क्रश होता हा, असं काही झालंय? नाही झालंय. सांगू शकते? नाही, खरंच सांगते, नाही झालंय. बरं माझे प्रशांत, भाऊ असतात माझ्यासोबत नेहमी 24 तास. मला मी सांगा, खूप फॅमिली ओरिएंटेड. फॅमिली ओरिएंटेड आहे. तिला कुठेही जायचं असेल ना, तर विजय तिचा सक्का भाऊ आहे, आमच्याशिवाय ती कुठेच जाते. अरे तिला खाली यायचं, बिल्डिंगच्या खाली मेडिकलमध्ये जायचं, तेव्हा ती आई सोडून येत नाही. कुठेही पार्लरला जायचंय, कुठे जायचंय, शॉपिंग करायला जायचंय, कोणतरी पाहिजे. मग माझ्या बायकोची मैत्री झाली आता, तिला घेऊन कुठे पण फिरते. सो एकटी कुठे जात नाही. आणि शिक्षण शील्ड आहे माझ्या आजूबाजूला. नाही, पण तिला पण नाही आवडत ना, तिला अडवत नाही कोणी, नाही येत. मला फक्त एकच आहे की चांगला मुलगा असावा तिच्या आयुष्यात. की म्हणजे बहीण असल्यामुळे माझा फक्त एवढा आहे की ती लॉयर आहे तर तो ऍटलिस्ट डॉक्टर असावा, इंजिनियर असावा, आणि त्यांनी आमचे गाणे प्रोड्यूस करावेत, फिल्म प्रोड्यूस करावे. थोडा पैसेवाला नवरा पाहिजे, पैसेवाला. बरं मग असं कधी एक्सपिरियन्स आला का की प्रशांतला तुम्ही सगळेच दादा दादा बोलता, त्याने कधी अशी दादागिरी दाखवली का? नेहमी दाखवतो तो, नेहमीच. त्याचा इतका धाक आहे ना आम्हा सगळ्यांनाच. म्हणजे
आणि हल्ली तर खूप रागीट झालाय. म्हणजे आधी असं होतं की कधीतरी राग येतो दादाला आणि मग आला की पण आता काय माहित काय झालंय लग्नाचं खूपच. नाही आता म्हणजे ती 2-3 दिवसातच बोलत असेल. नाही 2-3 दिवस नाही, हल्ली असं चिडचिड. पण ठीक आहे, म्हणजे कामाचं कामाचा स्ट्रेस असतो आणि आम्ही तितकं समजून घेतो. पण नाही, प्रत्येकच गोष्टींबाबतीत तो आम्हा सगळ्यांना खूप सांभाळून घेतो आणि जिथे आम्ही चुकतो तिथे तो त्याचं जे कर्तव्य आहे तो नेहमी पार पाडत असतो. आणि त्याचे जे काही ॲडवाइसेस आहेत, सजेशन्स आहेत, ते ऑलवेज सर खोपर, कारण आम्हाला माहिती आहे तो आमचं चांगलंच बघतोय. आणि तो म्हणजे आमचा बॅक सपोर्ट, बॅकबोन आहे तो आमचा सगळ्यांचाच, आमच्या पूर्ण टीमचा. सो ऑलवेज रिस्पेक्ट आहे त्याच्या मतांसाठी. वाईस वर्षा आन्सर आहे. म्हणजे मला पण यांचा खूप सपोर्ट आहे, त्यामुळे ते वाईस वर्षा. ते जे बोलली ते मला पण लागू होतं की मी पण यांचे राग वगैरे रुसवे झेलतो. प्रत्येक जण व्यक्त होतो त्या हिशोबाने, आणि यांच्याकडून पण खूप शिकायला मिळतं. तर ती जे बोलली त्याला मी वाईस वर्षा. फॅमिली आहोत आणि फॅमिलीमध्ये ते घडतच असतं ना, सगळं ऑलवेज असं ड्रीमी नसतं. सो आम्ही तेवढं समजून घेतो. बरं, जेव्हा प्रशांत सोबत पहिल्यांदा काम करायचं होतं तेव्हा काय वाटलं होतं की अरे कसं होईल, काय होईल असं वगैरे? तेव्हा आम्ही दोघेही नवीन होतो, त्यामुळे मी दादाला ओळखत नव्हते, दादा मला ओळखत काम नव्हतं. करायचं, अरे गाणं आलंय ते गा तू आणि मी रेकॉर्ड करेन, टाकूया गाणं युट्यूब. असं होतं. म्हणजे तो माझ्यासाठी नवीन होता, मी त्याच्यासाठी नवीन होते. पॉप्युलर नव्हतो, काही नाही, पण आम्ही एकत्र काम केलं आणि आमचं पहिलं हिट जे आहे, सांगायला खूप छान वाटतं नेहमी की दिलाची राणी हे गाणं आमचं पहिलं हिट होतं आणि ते सोबत आहे. म्हणजे आम्ही असं सोबत पाऊल टाकलंय, सोबत शून्यातून इथपर्यंत आलो आणि ह्याच्या पुढे सुद्धा एकमेकांची साथ अशीच राहील एकमेकांना. बरं, नखरेवाली हे गाणं तुम्ही शूट केलं, त्याच्यानंतर काय धमाल केली, काय मस्ती केली तुम्ही? गाण्यानंतर धमालच धमाल होती. लॉन्च इव्हेंट होता आमचा, तिथे धमाल होती, शूटला धमाल होती, आणि त्याच्यानंतर प्रमोशन्समध्ये धमाल. आम्ही घरी वगैरे माझ्या घरी सगळेजण असतात. ही लोक माझ्या घराच्या 5 किलोमीटर रेडियसमध्ये राहतात सगळे. हे तर निघ आणि रितेश वगैरे 5 मिनिटावर राहतात. त्यामुळेच सगळे सोबत असल्यावरती मग ते आमचं धमाल मस्ती कंटिन्यू चालू असते. खूप धमाल मस्ती केली आहे. नखरेवाली गाण्याने खूप चांगल्या मेमरीज मला दिलेल्या आहेत, आम्हाला सगळ्यांना दिलेल्या आहेत. सो धमाल मस्ती अजूनही चालू आहे. आता तुला ते भेटतील, 2 जण येतील इंटरव्ह्यूला, तेव्हा काय तुला काय धमाल मस्ती असते. एरवी पण सुरूच असते धमाल मस्ती. आम्ही सोबत आलो म्हणजे मस्त. हा, गाण्याच्या वेळेला सुद्धा, गाणं नसताना सुद्धा, आम्ही जेव्हा नॉर्मली पण असो ना, तेव्हा धमाल मस्ती चालू असते. शूट असतं म्हणजे जेव्हा इमोशनल त्यांना दाखवायचं असतं, रडायचं सीन असतं, असं काय असतं, त्यावेळेला काय बोलतो तू, अरे सिरियसली करा, असं ओरडतोस वगैरे काय? कामाच्या बाबतीत सगळे खूप सिरियस आहेत, कोणाला काही सांगा. कॅमेरा चालू झाला ना, तिथून हे वेगळे असतात. त्याच्यामुळे कॅमेरा बंद झाला की संपलं विषय. मग आलं, मग ते लोक त्यांच्या याच्यावरती येतात, तो शब्द वापरू नये, पण ते त्याच्या याच्यावरती येतात की आहे ते दाखवतात. बट कॅमेरा सुरू झाल्यावर नाही. बट मला आपली यारीचं, आम्ही सगळे पूर्ण सेटवर रडत होतो. आपली यारीमध्ये निकचा जो डेथचा सीन आहे, तर तो जो सीन होता त्याला अंगावर पडदा टाकलेला सगळे येऊन रडतायत. तुझं आपली यारी बघितलं असं, तो सीन बघ पुन्हा एकदा, त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि तो डेड बॉडी, तेव्हा आम्ही सगळे रडत होतो. त्या सीनला जेव्हा तुम्ही बघितलं की निकला झोपवलंय आणि सगळे खरं रडायला लागले, म्हणजे त्यांना सांगावंच नाही लागलं. आणि त्याच्यानंतर मी तेवढा सॅड सीन तरी कुठल्या गाण्यात नाही टाकला. दॅट वॉज दी लास्ट सीन. सॅड म्हणजे डेथ वगैरे नको, आणि ते पण मित्राची वगैरे, ते मी नाही कधी टाकत. येस 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 ते ऍक्सिडेंटचा जो फोटोज वगैरे ते पाठवलं की शूटला त्याचा ऍक्सिडेंट झाला, पण ते ऍक्च्युली ते खूप म्हणजे घरी फोन केला, घरच्यांना पूर्ण टेन्शन, आणि मला फोन यायला लागले. मी सांगितलं नाही शूटचा फोटो आहे तो, कारण तेव्हा लागलेला वगैरे बसून त्यांनी फोटो पाठवलेला. सो ते आहे. मग त्याच्यानंतर तर आम्ही कधी नाही, पण साईड सीन जरी असेल ना एखादं इमोशनल, तरी ते कॅमेरासमोर ते प्रॉपरली द्या वर्किंग. सो तो प्रॉब्लेम येत नाही कधी. बरं, शेवटचा प्रश्न विचारेन, आता नव्या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांसाठी? नवीन बरीच गाणी येत आहेत तुमच्या भेटीला, हे प्रेम असंच राहू द्या. चित्रपटांसाठी आम्ही काम करतोय, बरंच नवीन काही तुम्हाला बघायला ऐकायला मिळणार आहे. सो असंच प्रेम राहू द्या. नवीन खूप काही येणार आहे आता. माझं तर खूप काही आहे, म्हणून माझं स्ट्रेस वाढत चाललंय, कारण मला खूप लवकर खूप गोष्टी डिलिव्हर करायच्या आहेत. वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊस सोबत माझी गाणी येत आहेत. चित्रपट, जसंही म्हणाले, चित्रपट येतोय, चित्रपटांची गाणी येत आहेत. या वर्षात ॲटलिस्ट 3 चित्रपट तरी रिलीज, एक तर आता मला वाटतं 24 मेला रिलीज होत आहे, बाकीचे 2 चित्रपट याच वर्षी रिलीज होतील. म्हणजे चित्रपटांमध्ये प्रवास सुरू झाला. इंडिपेंडेंटमध्ये खूप प्रेक्षकांनी प्रेम दिला, आता चित्रपटांमध्ये कमर्शियल प्रोजेक्टमध्ये सुद्धा तेवढंच प्रेम मिळावं ही अपेक्षा आहे.
आणि वेगवेगळ्या धाटणीची गाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे, विषय वेगवेगळे असणार आहे, एवढंच सांगेन. बाकी स्टे ट्यून्ड विथ आर टीम, स्टे ट्यून्ड विथ मराठी म्युझिक. बरं, आता तुमच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. तुम्ही असेच गाणे लिहित राहा, तुम्ही असेच गाणे गात राहा, मला असंच एंटरटेन करत राहा. न्यूज आणि बरंच काहीशी तुम्ही बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप थँक्यू. धन्यवाद. न्यूज आणि बरंच काही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येस. तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.